तर ही घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। अनेकदा फोन हरवण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही। मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाही। पण काही वेळा माणुसकीमुळे अनेक जण मोबाईल परत करतात, परंतु नाशिकमध्ये हेच मोबाईल परत करणे एका युवकाला महागात पडलेले आहे। हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। आजकाल प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे, मात्र एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते। तर काही वेळा अनेक अनोळखी माणसे स्वतःहून मोबाईल परत करत असतात। नाशिकमध्ये याउलट घटना घडलेली आहे। सापडलेला मोबाईल परत करण्यासाठी गेल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादातून नितीन जाधव या तरुणाला लोखंडी सळीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात मयत युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत नितीन गणपत जाधव यास एक मोबाईल सापडला होता। तोच मोबाईल परत करण्यासाठी गेला होता। त्यानंतर तिघांमध्ये वाद झाला। नितीन यास मारहाण केली। यात निलेश ठोके, त्याचा साथीदार प्रसाद शिरीष मुळे आणि अन्य एका साथीदाराने वाद घालून लोखंडी सळईने मारहाण केल्याने नितीन जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। खरोखरच हा युवक माणुसकी दाखवायला गेला, परंतु त्याच्याच अंगलट आलं।